हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मुख्य रस्त्यावर असलेल्या कानडे फुटवेअर या दुकानावर दुपारच्या सुमारास भले मोठे लिंबाचे झाड अचानक उन्मळून पडल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साह्याने पडलेल्या झाडांच्या फांद्या व खोड कापून ते हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात. झाड कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित झाड धोकादायक असल्याबाबत यापूर्वीच नगरपालिकेकडे माहिती देण्यात आल्याची माहिती कानडे फुटवेअरचे मालक अनिल कानडे यांनी दिली असून झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पावसाळ्याच्या काळात शहरात विविध ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नगरपालिकेने शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच शहरात डांबरीकरण किंवा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांची कामे करताना झाडांच्या बुंद्याभोवतीची जागा पूर्णपणे बंद होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले. झाडांच्या मुळांना हवा व पाणी मिळाल्यास ती अधिक काळ निरोगी राहतात आणि झाडे कमकुवत होऊन कोसळण्याचा धोका कमी होतो. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनीता साने, कोपरगाव. मी अनिल कानडे. माझा कानडे फुटवेअरचा शॉप आहे. 2:30च्या दरम्यान झाडाचा आवाज आला. झाड पडायला सुरुवात झाली तर मी बाहेर पळालो. मी आतमध्ये होतो एकटाच. त्याच्यानंतर काय झालं? काय नुकसान वगैरे झालं? नुकसान वगैरे झालं ना. पुढचं शेड वगैरे, शेटर वगैरे सर्व दबलंय. यापूर्वी नगर परिषदेने अर्ज कोणी केला होता का या झाडाच्या संदर्भात? अर्ज दिलेला आहे. 2-3 महिन्यापूर्वी अर्ज दिलेला होता. काय तुमची मागणी आहे? आमचे नुकसान भरपाई व्हावी हीच मागणी आहे. काय घटनाक्रम कसा होता? 2:30 दरम्यान कसं हळूहळू पडलं झाड? काय आवाज झाला? काय आवाज आला आणि हळूहळू ते दुकानावर पडलं. हळूहळू